गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 10वा, समास 4था, बीज लक्षण. काल आपण मूळ मायेची निर्मिती कशी झाली, पंचमहाभूते व देवतांची उत्पत्ती कशी झाली या श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण या आधीच्या समासात ऐकली. आता मुख्य प्रश्न म्हणजे मनुष्य प्राण्याची निर्मिती कशी झाली, वेदांची निर्मिती कशी झाली या प्रश्नांची उत्तरे समर्थ आता या बीजलक्षण समासात देत आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम. आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती, प्रत्यक्ष आता श्रीराम. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जलचरे, नाना प्रकारींचे शरीरे, शरीरापासून होती श्रीराम. माणूस कुठून आला या प्रश्नाचे उत्तर शोधताना प्रथम हे स्पष्टच कळते की माणूस माणसापासून आणि पशु पशूंपासून जन्माला येतो. आकाशात फिरणारे अनंत पक्षी, जमिनीवर चालणारे बैल इत्यादी पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा हे सुद्धा, जंगलात राहणारे वाघ, सिंहासारखे व्याघ्रादी व पाण्यातील म्हणजे कृमी, कीटक, मासे इत्यादी प्राणी त्या त्या शरीरांपासून निर्माण होतात. प्रत्यक्षाचा आणि प्रमाण, निश्चयाचा आणि अनुमान, मार्ग देखो नाडरान, घेऊच नये श्रीराम. की शरीरापासूनच शरीराची निर्मिती होते हे आपण प्रत्यक्ष अनुभवाने पाहतो. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या प्रत्यक्षाला पुराव्याची गरज राहत नाही. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले की तसा निश्चय होतो. असा पक्का निश्चय झाला की तर्काची आवश्यकता राहत नाही. म्हणून सरळ मार्ग असताना आडरानात शिरू नये असं समर्थ सांगतात. विपरीतापासून विपरीती होते, परी शरीरेच बोली जेते, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही श्रीराम. क्वचितच एखाद्या माणसाला विकृत शरीर मिळते, पण त्या विकृत शरीरालाही शरीरच म्हणतात, कारण शरीराशिवाय शरीर जन्मालाच येत नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेने केली त्याची निर्मिली, कायो कोणे श्रीराम. ऐसे पाहता उदंड लांबले, परिमुळी शरीर कैसे झाले, कासयाने उभारले, कोण कैसे श्रीराम. ऐसी हे मागील आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्यय आलियाने श्रीराम. तरी मनुष्य शरीराची निर्मिती कशी व कोणी केली व ज्याने ही निर्मिती केली त्याचे शरीर कोणी व कशाने केले हा प्रश्न राहतोच. अशी ही मागील शंका उत्तरा वाचून तशीच राहिली होती आणि अनुभवानंतर मात्र पुन्हा
शंका तुम्हाला कधीच घेता कामा नये असं समर्थ सांगतात. प्रत्ययेची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण. पिंडे प्रचित शब्दे जाण, विश्वासाची सासी श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली. भूती त्रिगुणी कालवली, मूळ माया श्रीराम. ते मूळ माया वायो स्वरूप, वायोमध्ये जाणिवेचे रूप. तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मी न घडे श्रीराम. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत श्रीराम. की प्रत्यक्ष जो अनुभव आहे त्या अनुभवावर मूर्ख विश्वास ठेवत नाहीत. ज्यांना अनुभव आला आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून अनुभव घेणे केवळ मनुष्य शरीरातच शक्य आहे. आता 9व्या ओळीपासून पुन्हा समर्थ या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली सांगतात की ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलली. भूती त्रिगुणी कालवली, मूळ माया श्रीराम. की सर्वप्रथम फक्त ब्रह्म होते आणि ब्रह्मस्वरूपात मूळ माया झाली. मूळ मायेनंतर गुणमाया म्हणजे पंचमहाभूते व तीन गुण अशा अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आणि अशा या अष्टधा प्रकृती हेच मूळ मायेचे स्वरूप आहे. आणि ही मूळ माया म्हणजे शक्ती आहे आणि ही शक्ती वायुरूपाने असते. म्हणून या शक्ती तिच्यात ब्रह्मप्रकाश रूप जाणीव व्यापून राहते, म्हणजे त्यात ईश्वर व्यापून राहतो. या शक्तीलाच एकोहम बहुश्याम असा संकल्प होतो. त्यामुळे हा संकल्प ब्रह्माला होतो असा आरोप करता येत नाही. कारण ब्रह्म निष्क्रिय आहे, त्यामुळे तो कुठलाही संकल्प कधीच करू शकत नाही. कोणी ब्रह्मसंकल्प करते असे अज्ञानाने म्हटलेच तर त्याचे बोलणे व्यर्थ ठरते. निर्गुण ब्रह्मासंबंधी काही बोलणे व्यर्थ असून निर्गुण ब्रह्म सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र ती तुका भ्रम. कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही श्रीराम. की आत्म्यालाच निर्गुण ब्रह्म वस्तू असे म्हणतात. वास्तविक आत्मा किंवा ब्रह्म हे काही एखाद्या रूपवान पदार्थाचे नाव नाही, तर ती एक संकल्पना आहे. त्या आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी त्याला तसे म्हणावे लागते. आपल्याला समजण्यासाठी शास्त्राने त्याला ब्रह्म आत्मा सांगून समजण्याची सोय म्हणजे व्यवस्था केली आहे. ज्याला रूप व नाव असते ते सर्व भ्रमरूप म्हणून मिथ्या असते. म्हणून केवळ कल्पना लढवून ब्रह्माचे शब्दाने वर्णन करायचे ठरवले तर ते कदापिही शक्य नाही. तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला. आकाशावरी कुंथिला, तरी तो तुटेना श्रीराम. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकार लाविती विकार. विकार नासे निर्विकार, जैसे तैसे श्रीराम. पण निर्गुण ब्रह्म ही कल्पना, निर्गुण ब्रह्म कधीच त्याचे शब्दांनी वर्णन करता येत नाही हे पक्के. पण इतकं करूनही कोणी जर तसा हट्टीपणाच करत असेल तर आकाशाला दगड मारल्यासारखा होईल असं इथे समर्थ सांगतात आहे. की आकाशाला जर दगड मारला तर आकाश त्याने तुटत नाही, फुटत नाही, म्हणजे आकाशाला काहीच फरक पडत नाही. तसा एखाद्याने त्यावर ब्रह्मावर आरोपही केला तरी ब्रह्मामध्ये काहीही बदल होत नाही. कारण निर्विकार ब्रह्माला एकही विकार नाही. विकार असणारी कुठलीही व्यक्ती वस्तू या दृश्य जगतातील असते, त्यांना उत्पत्ती व नाश असतो. ब्रह्मवस्तू मात्र अविनाशी असून ती अबाधित असते आहे. कुठल्याही परिस्थितीत ब्रह्म जसेच्या तसेच असते, त्यात कधीच कुठलाच बदल होत नाही. ते नाही असं कधी होतच नाही.
ते कधी तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही, भिजत नाही, असे ब्रह्म जसेच्या तसे राहते. आता ऐका प्रत्ययो, जाणो निधरावा निश्चय, तरीच पाविजे जयो, अनुभवाचा श्रीराम. म्हणून आता तुम्ही एक लक्षात घ्या की जाणत्याच्या झालेल्या निश्चयावर श्रद्धा ठेवली तरच त्यांच्यासारखा तुमचाही निश्चय पक्का होईल. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर, तयासीच बोलिजे श्रीराम. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्म विष्णू महेश उपजला, तय ठाई श्रीराम. सत्वरज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम, यांच्या स्वरूपाचा अनुक्रम, मागा निरूपला श्रीराम. की मागच्या समासात ईश्वर किंवा देव कसा निर्माण झाला हा प्रश्न श्रोत्यांनी विचारला होता. आता त्या ईश्वराची निर्मिती कशी झाली हे या 16व्या ओवीपासून समर्थ सांगायला सुरुवात करत आहेत. की माया ब्रह्मी जो समीर, समीर म्हणजे वायू, कारण आधी फक्त परब्रह्म होते. त्या परब्रह्मात अचानक वारा वाहू लागला आणि मूळ माया जन्माला आली. माया ही मूळ माया हीच वायू स्वरूप असून तिच्यातील जाणत्याला म्हणजे चिदाभासाला ईश्वर म्हणतात. ही माया जशी डोळ्यांना दिसत नाही तसाच हा वारा म्हणजे वायू डोळ्यांना दिसत नाही. मग हा ईश्वर म्हणजे माया विशिष्ट चैतन्य असं शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात. जेव्हा ईश्वर देव ही संकल्पना निर्माण झाली त्यात त्रिगुण आलेच, कारण देवसुद्धा पंचमहाभूते आणि त्रिगुणांपासूनच निर्माण झालेला आहे. मायेच्या स्पर्शाने तोच ईश्वर जेव्हा त्रिगुणात्मक झाला म्हणजे तो ईश्वर सगुण झाला म्हणजे तो गुणात आला. म्हणून या ईश्वराला सुद्धा गुण आहेतच, म्हणजे तो ईश्वर त्रिगुणात्मक होऊन त्यापासूनच ब्रह्मा विष्णू महेश जन्माला आले. त्या तिघांचे गुण वेगवेगळे असल्या कारणाने एकच ईश्वर त्रिगुणात्मक झाला आहे. हे 3 गुण म्हणजे सत्व रज तम याविषयी पूर्वी सांगितलेलेच आहे. जाणता विष्णू भगवान, जाणता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा श्रीराम. जाणता नेनता चतुरानन, चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. संपूर्ण सृष्टीला निर्माण करतो ब्रह्मदेव. त्यात काही चांगले तर काही वाईट म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी दोन्ही गोष्टी असतात. म्हणून जाणीव नेणवेचा स्वामी ब्रह्मदेव आहे, तो रजोगुणी आहे. विष्णू संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करतो, म्हणून जाणीवेचा स्वामी विष्णू भगवान ते सत्वगुणी आहेत. तर महेश म्हणजे शंकर सृष्टीचा संहार करतो, म्हणून तो नेणिवेचा स्वामी आहे, तो तमोगुणी आहे. त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगाळले, परी विशेष न्यून भासले, ते बोलावे लागती श्रीराम. तसे पाहिले तर 3 गुण परस्परात मिसळलेलेच असतात. ते एकमेकांपासून वेगळे कसे होतील, पण त्यांचा वेगळा भास होतो व म्हणून तो तसा सांगावा लागतो. जसे आपण दुधाचे कालवण करतो तेव्हा त्यात दूध, साखर व केळ एकत्रित केले की कालवण तयार होते. त्या कालवणातील केळ आपण चमच्यात घेतले तर त्याला आपण केळ म्हणतो, पण त्यात दूध व साखर ही असतेच. कालवणातील फक्त दूध चमच्यात घेतले तर त्या दुधातही साखर व केळ असतेच. साखर विरघळते म्हणून ती दिसत नाही, पण ती त्यात असते. त्याप्रमाणे गुणांमुळे एकच ईश्वर असतानाही तो 3 असल्याचा भास होतो. वायोमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपची तत्वता, पुढे झाला देह धरता चतुर्भुज श्रीराम. तैसाच ब्रह्मा आणि महेश
देह धरिती सावकाश, गुप्त प्रगट होता तयास, वेळ नाही श्रीराम. अशा या त्रिगुणात्मक ईश्वरापासूनच संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला. आधी परब्रह्म, मग मूळ माया, मग गुणमाया. गुणमायेत ते अत्यंत सूक्ष्म रूपात ब्रह्म विष्णू महेश अर्थात सत्व रज तम गुणात त्रिगुणात्मक देव वायू स्वरूपात सर्वत्र वास करतात. परंतु तो आपल्याला दिसत नाही, त्याचा अनुभवही येत नाही. म्हणून भगवंताने आपल्यावर कृपाळू होऊन कृपा केली व सृष्टीवर अवतार घेतला. धर्माचे रक्षण व दुष्टांचा संहार व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी ईश्वर स्वइच्छेने अवतार घेतात. वायूमध्ये विष्णू वायुमय स्वरूपात बीज रूपाने होता. पुढेच तोच व्यक्त होऊन चतुर्भुज झाला, म्हणजे विदेहाचा देही झाला. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव व महेश ही योग्य वेळी देह धारण करतात. असे हे तीन देव क्षणात प्रगट होतात तर क्षणात गुप्त होतात. असे हे तीन देव अवतार रूपामध्ये आपण त्यांना पाहतो, म्हणजे मूर्ती रूपामध्ये आपण त्यांना पाहत असतो. आता रोकडी प्रचिती मनुष्ये गुप्त प्रगटती, मात्या त्या देवचांचा मूर्ती सामर्थ्यवंत श्रीराम. देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य आहे तेथे, येण्याची न्याये राक्षसाते सामर्थ्य कळा श्रीराम. झोटिंग वायू स्वरूप असती, सवेच कुळकुळा चालती, खोबरी खारिका टाकून देती अकस्मात श्रीराम. अवघेची न्याल अभावे, तरी हे बहुतेकास ठावे, आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती श्रीराम. मनुष्य धरिती शरीरवेश, नाना परकाया प्रवेश, मातो परमात्मा जगदीश कैसा न धरी श्रीराम. म्हणून वायू स्वरूपे देह धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले, पुढे तेची विस्तारले पुत्र पौत्री श्रीराम. की जसे ब्रह्मा विष्णू महेश हे अवतार घेऊन कधी क्षणात प्रगट होतात तर कधी क्षणात गुप्त होतात, त्याप्रमाणेच कधी कधी क्वचित माणसे सुद्धा गुप्त व प्रगट होतात हे प्रत्यक्ष दिसते. कारण अघोरी विद्या ज्यांनी संपादन केलेली असते ते लोक कधी गुप्त होतात प्रगट होतात असं म्हटल्या जाते. ब्रह्मादिक तर सामर्थ्य संपन्न देवच आहेत. म्हणून देव देवता भूते व दैवते यांच्यापाशी माणसाहून अधिक सामर्थ्य आहे. कारण याच कारणाने राक्षसही तशा सामर्थ्याचेच असतात. असं म्हणतात की झोटिंग हे छळणारे भूत वायुस्वरूप असून त्याच्या हालचालींचा पायातील चाळांप्रमाणे आवाज येतो. हे झोटिंग कोणासमोर खोबरे खारीक टाकून चकित करतो. अशा या अघोरी विद्या समाजामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. हातातून कुंकू काढलं आहे वगैरे या सगळ्या अघोरी विद्या आहेत. या सर्व भाकड कथा आहेत असे म्हणाल तर याचा बऱ्याच लोकांना क्षणभर प्रत्यक्ष अनुभव पण येतो असं लोक सांगतात. म्हणून माणसातील महायोगी सुद्धा अनेक शरीरे धारण करतात व परकाया प्रवेश सुद्धा करतात. त्यासाठी शंकराचार्यांची कथा प्रसिद्ध आहे की त्यांनी परकाया प्रवेश केला होता. मग त्या जगताचा स्वामी असलेल्या सर्व शक्तिमान परमेश्वराला तसे करता येत नाही असे कसे होईल. म्हणून एकूणच मूळ वायुरूप असलेल्या या त्रिगुणात्मक ब्रह्मा विष्णू महेशांनी देह स्वीकारले व पुढे त्यांच्या मानस पुत्रपौत्रांचा विस्तार झाला. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या, परितयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा श्रीराम. इच्छुनी पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक श्रीराम. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छे सरिसी सृष्टी झाली,
जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे श्रीराम. की अशा या वायुरूप असलेल्या ब्रह्मा विष्णू महेशांनी देह स्वीकारले व त्यांनी मानसपुत्र म्हटलं आहे. मानसपुत्र पौत्रांचा विस्तार केला. कारण आता आपण जे पाहतो की मनुष्याचा जन्म की स्त्री आणि पुरुष एकत्रित आले की त्याचा म्हणजे शरीराचा जन्म होतो. पण इथे सुरुवातीला जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशांपासून ही सृष्टी निर्मिल्या गेली असं सांगितल्या जाते, तेव्हा सुरुवातीला ईश्वररूप ब्रह्मादिकांनी अंतःकरणामध्ये म्हणजे स्वतःच्या अंतःकरणात स्त्री या जातीची कल्पना करून स्त्री जात निर्माण केली. पण त्यांनी स्वतः त्याच्यापासून प्रजेचा विस्तार केला नाही. त्याचबरोबर या ईश्वराने पुरुष जातीची कल्पना अंतर्मनात केली आणि पुरुष जात निर्माण झाली. या स्त्री व पुरुषांनी पुढे प्रजेचा विस्तार केला. म्हणजे हरिहरांपासून झालेला माणसांच्या प्रजेचा विस्तार हा त्यांच्या अशा क्रियेपासून झाला. मग ब्रह्मदेवाने सृष्टीची कल्पना करताच त्या इच्छेनुसार ती झाली व नंतर ही अपरंपार जीवसृष्टी त्याने अशीच निर्माण केली. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले इच्छे सरीसे निर्माण झाले. अवघे जोडेची उदेले अंडच जार जादिक श्रीराम. एक जळ स्वेदापासून झाले ते प्राणी स्वदेश बोलिले. एक वायो करिता झाले अकस्मात उद्भिज श्रीराम. की अशा या ब्रह्मदेवाने ही अपार जीवसृष्टी निर्माण केली. त्याने लक्षावधी योनींची कल्पना केल्यावर त्याच्या इच्छेनुसार स्त्रीलिंगी व पुल्लिंगी जोड्या निर्माण झाल्या. मग हा 84 लक्ष योनीचा विस्तार मुख्य अशा 4 योनीमधून झाला. म्हणजे अंडज, जारज, स्वदेश व उद्भिज. अंडज म्हणजे ज्यांचा जन्म अंड्यातून होतो, जसं साप, पक्षी वगैरे. जारज म्हणजे गर्भाशयातून की जे मानव आणि प्राणी यांचा जन्म गर्भाशयातून होतो. स्वदेश म्हणजे घामाने कृमी, ढेकून, डोक्यातल्या उवा या घामापासून तयार होतात. व उद्भिज म्हणजे जमिनीतून वर येणाऱ्या वनस्पती. अशा या सगळ्या 4ही योनींमध्ये संपूर्ण सृष्टीचा विकास झाला आणि जीव विकासाच्या प्राथमिक कल्पना आहेत. मनुष्याची गौडविद्या, राक्षसाची ओडंबरी विद्या, ब्रह्म याची सृष्टीविद्या येणे प्रकारे श्रीराम. काही एक मनुष्यांची, त्याहून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्म याची सृष्टीविद्या श्रीराम. की माणूस दाखवीत असलेला जादू, राक्षसांची ओडंबरी विद्या व ईश्वराची सृष्टीविद्या क्रमाक्रमाने अधिकाधिक प्रभावित होत गेली. माणसाच्या जादूने भ्रम निर्माण होऊन फसगत होते. राक्षसांच्या ओडंबरीने विद्येने काही मर्यादेपर्यंत रूपात बदल होतात इत्यादी प्रकार होतात. पण ब्रह्मदेवाच्या विद्येने ही सत्य वाटणारी अपरंपार सृष्टी निर्माण होते. जाणते नेनते प्राणी निर्मिले, वेद वदोन मार्ग लाविले, ब्रह्म याने निर्माण केले येणे प्रकारे श्रीराम. मग शरीरापासून शरीरे सृष्टी वाढली विकारे, सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली श्रीराम. की असा ज्ञान व अज्ञान या दोन्हींनीही युक्त असलेल्या बुद्धीने प्राणी निर्माण करून म्हणजे मनुष्य प्राणी निर्माण करून त्याच्यासाठी या ईश्वरानेच वेद निर्माण करून त्यांना शोभेल असे जीवन जगण्यासाठी त्रिकाणात्मक मार्ग दाखवला. म्हणजे त्यांचे जीवन चांगले होण्यासाठी त्यांनी कर्म, उपासना आणि ज्ञान या मार्गाने हे वेदांचा अभ्यास करून हे ज्ञान मिळवण्यासाठी हा मार्ग त्यांनी सांगितला. नंतर पुढे त्या शरीरापासून
अगणित शरीरे निर्माण होऊन विकाररूप सृष्टी वाढली. आणि या विकारांमुळे, कारण विकार म्हणजे बदल, मग विकारामुळे सृष्टी वाढली. सर्व शरीरांची निर्मिती अशा प्रकारे झाली. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली. विचार पाता प्रत्ययाली, यथान्वये श्रीराम. की आता श्रोत्याच्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले. वर सांगितलेल्या क्रमाने सृष्टी निर्मितीचा विचार केल्यास तसा तुमचा निश्चय होईल व सर्व सृष्टीच्या विस्ताराचे आकलन होईल असं समर्थ सांगतात. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली. हेही विवंचना पाहिली, पाहिजे श्रोती श्रीराम. सृष्टी निर्माण केल्यावर विष्णूने तिचा सांभाळ कसा केला, या श्रोत्याच्या प्रश्नाचे आता उत्तर दिले पाहिजे, ते ऐकावे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पडिले. शरीर दैत्ये निर्दाळिले, नाना प्रकारचे श्रीराम. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे. धर्म स्थापया कारणे, विष्णूस जन्म श्रीराम. की सर्व प्राणी निर्माण केल्यानंतर त्यांच्यातील अंतःकरण म्हणजे जाणीव याचा सांभाळ विष्णू करतो व तो स्वतःच्या लीला विग्रहाने म्हणजे अवतार घेऊन दैत्य राक्षसांचा संहार करून वेळोवेळी सज्जनांचा सांभाळ करतो. दुष्टांचा नाश करून धर्मस्थापनेने माणसाचा सांभाळ करावा म्हणून विष्णू अनेक अवतार घेतो आणि विष्णूचे 10 अवतार सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणून धर्मस्थापनेचे नर, तेही विष्णूचे अवतार. अभक्त दुर्जना रजनीचर, सहजची झाले श्रीराम. असा हा ईश्वर धर्मस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेत राहतो. या धर्मस्थापना करण्यासाठी शिवछत्रपतींसारखे लोकसुद्धा या भूतलावर जन्म घेतात. तेही विष्णूचेच अवतार होय. अभक्त व दुष्ट राक्षसांचा नाश करणारे असे ते अवतार जन्माला येतात. आता प्राणी जे जन्मले, ते नेनोन संहारले. मूळ रूपे संवारिले, येणे प्रकारे श्रीराम. जन्माला येणाऱ्या प्राण्यांच्या अज्ञानामुळे आतून त्याचा नाश होतो. त्यांचा तमोगुण त्यांचा नाश करतो. शरीर रुद्र खवळेल, तै जीवसृष्टी संहारेल. अवघे ब्रह्मांड चिंजळेल, संहार काळी श्रीराम. असा हा तमोगुणांचा स्वामी जेव्हा रुद्र होऊन खवळतात तेव्हा जीवसृष्टी सर्व ब्रह्मांडासह प्रलयकाळी जळून जाईल. एवं उत्पत्ती स्थिती संहार, याचा ऐसा आहे विचार. श्रोती होनी तत्पर, अवधान द्यावे श्रीराम. म्हणून साधकांनी लक्षात ठेवावे की असा हा ईश्वर पंचमहाभूते व त्रिगुण अशा अष्टधा प्रकृतीचा आहे. पंचमहाभूतामधील आकाशामध्ये व्यापण्याची शक्ती आहे. वायूमध्ये गतीची शक्ती आहे. अग्नीमध्ये जाळण्याची शक्ती आहे. तर पाण्यामध्ये विरघळण्याची शक्ती आहे आणि पृथ्वीमध्ये आधार देण्याची शक्ती असते. मग या संपूर्ण विश्वाचा कारभार पाहिला तर या विश्वाचा सांभाळ, विश्वाची निर्मिती व विश्वाचा संहार म्हणजे लय करण्यासाठी प्रचंड शक्ती लागते. ही शक्ती त्या ईश्वराजवळ असते. म्हणून विश्वाच्या निर्मितीमध्ये अनेक प्रकारच्या कल्पना, अनेक रचना, विविधता, गती व प्रमाण सर्वच मोठे अचाट आहे. निर्माण करणाऱ्या या शक्तीला कधीच निर्मितीचा कंटाळा येत नाही, थकवा येत नाही. अशा त्या रजोगुणी असलेला ब्रह्मदेव म्हणतात. तोच सृष्टीची निर्मिती करतो. निर्मितीच्या बरोबरच विश्वामध्ये सतत मोडतोड चालू असते. अनेक वस्तू व व्यक्तींचा नाश घडवून आणण्याचा भव्यपणा व भयानकपणा पाहून मन गांगरून जाते.
संहाराचे अवाढव्य प्रमाण अचानक सगळ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना व क्रूरपणा घडवून आणणाऱ्या शक्तीला तमोगुण म्हणजे रुद्र म्हणतात. आणि जो निर्माण करतो व मारतो तीच ईश्वरी महामायेला विष्णूला सांभाळते. ईश्वर महामाया आहे, ती विष्णू काय करतो तर विष्णू सांभाळतो. वनात काय, रानात काय, अग्नीच्या डोंबात काय किंवा पुराच्या पाण्यात, पृथ्वीवर कुठेही या सृष्टीमध्ये असो, विष्णू त्या जीवाचे रक्षण करणारा आहे. म्हणून त्याच्या शक्तीला सत्वगुणी विष्णू म्हणतात. असा हा उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार असून श्रोत्यांनी तो मनापासून ऐकावा असे समर्थ इथे सांगत आहे. शेवटच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, कल्पांती संहार घडेल, तोची पुढे सांगिजेल, पंचप्रलय ओळखेल, तोच ज्ञानी श्रीराम. की आपल्या कल्पांताची वेळ आल्यावर घडणाऱ्या संहाराचे वर्णन समर्थ पुढच्या समासात करणार आहेत. पण त्याआधी 5 प्रलय जाणणारा खरा ज्ञानी असतो. म्हणून आपल्यालाही ज्ञानी व्हायचे आहे. म्हणून पुढचा समास पंचप्रलय निरूपण आपण पुढच्या निरूपणात ऐकू. जय जय रघुवीर समर्थ.